सांगलीवरून देवाचे सेवक आपल्यामध्ये आले होते आणि उत्तम रीतीचं वचन त्यांच्या करवी आपल्या सर्वांना प्राप्त झालेलं आहे। त्याचप्रमाणे शुक्रवारच्या आपल्या स्पेशल मीटिंग मध्ये आपण एक परमेश्वराची वाणी ऐकली। शुक्रवारच्या स्पेशल मीटिंग मध्ये आपल्यापैकी किती जण होते हात वर करा। स्पेशल मीटिंग मध्ये म्हणजे दिसतंय ना? कोणाला सांगता येईल का? फारच कमी लोक आपण होतो। शुक्रवारच्या स्पेशल मीटिंग मध्ये आपण काय ऐकलं? प्रार्थना कशी करावी? प्रेज द लॉर्ड। त्या दिवशी विषय हाताळण्यात आला की आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये प्रार्थना ही कशा प्रकारची असावी। आज आपण त्याच विषयाला धरून काही वचनांचं आपण मनन करणार आहोत। जर आपण रोमकरास पत्र आणि याचा 13वा अध्याय, रोमकरास पत्र आणि याचा 13वा अध्याय पहिली 7 वचनं जर आपण वाचले तर त्या ठिकाणामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की विश्वासणाऱ्यांनी कसं वागावं, विश्वासणाऱ्यांनी कसं राहावं, हे आम्हाला या रोमकराच्या पत्राच्या या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं। परंतु आज मला तुम्हाला जे सांगायचं आहे की जर आपण इस्रायल लोकांच्या जीवनाचा जर विचार केला तर इस्रायल वंश हा निवडलेला वंश होता। इस्रायल लोक हे देवाच्या कार्यासाठी वेगळे केलेले लोक होते। इस्रायल लोक यांना परमेश्वराने पाचारण केलेलं होतं, त्यांना परमेश्वराने बोलवलेलं होतं आणि या ठिकाणामध्ये त्यांनी काय करावं परमेश्वराने त्यांना सांगितलं। त्यांनी काय केलं पाहिजे? आपण काही वचन वाचणार आहोत, ज्यांना ज्यांना सापडतील त्यांनी वाचायचे आहेत। निर्गमाचं पुस्तक आणि याचा 30वा अध्याय। प्रत्येक जण आपला आपला पवित्र शास्त्र आपण काढूया। निर्गमाचं पुस्तक आणि याचा अध्याय 30 आणि पहिलं वचन। धूप जाळण्यासाठी एक वेदी कर। धूप जाळण्यासाठी एक वेदी कर। ती बाबळीच्या लाकडाची असावी। बस इथे पवित्र शास्त्र आम्हाला असं सांगतं की धूप जाळण्यासाठी एक वेदी तयार कर। आपल्या इस्रायल लोकांना परमेश्वराने निवडलं आहे आणि त्या निवडलेल्या लोकांना एक वेदी तयार करण्यासाठी परमेश्वराची आज्ञा आहे। इस्रायल लोक परमेश्वर जे सांगत होते त्या प्रकारामध्ये ते त्यांचं जीवन जगत होते। आज आम्ही विश्वासणाऱ्यांनी कसं राहावं तर देवाच्या वचनात लिहिल्याप्रमाणे देवाच्या सानिध्यात यावं, त्याच्या आराधनेत आम्ही सहभागी व्हावं, देवाची इच्छा आम्ही समजून घ्यावी, ही देवाची इच्छा आहे। आता इथे इस्रायल लोकांना सांगण्यात आलं की धूप जाळण्यासाठी एक वेदी तयार कर। आता बघा काय काय चर्चेस मध्ये असं धूप जाळलं जातं व त्याचा सुवास पसरला जातो आणि त्याचा सुगंध इकडे तिकडे पसरला जातो। प्रियानो, तशाच प्रकारामध्ये इथे देवाचं वचन सांगतं की धूप जाळण्यासाठी एक वेदी तयार कर। म्हणजे वेदी परमेश्वराने इस्रायल लोकांना बनवण्यासाठी सांगितलेलं आहे। 10वं वचन त्याच अध्यायाचं कोणीही वाचा। अहरोनाने वर्षातून एकदा तिच्या सिंगासाठी प्रायश्चित्त करावे। पिढ्यानपिढ्या वर्षातून एकदा प्रायश्चित्तासाठी अर्पण केलेल्या पापार्पणाच्या रक्ताने तिच्यासाठी त्याने प्रायश्चित्त करावे। पाहिजे देवाचं वचन काय सांगतं? ही वेदी, वाचा परत सगळेजण ऐका, ही वेदी परमेश्वरा प्रित्यर्थ परम पवित्र होय। म्हणजे वेदी हे परमेश्वराने बनवण्यासाठी आपल्या लोकांना सांगितलेलं आहे।
आणि वेदी ही परम पवित्र आहे. आणि म्हणून जुन्या करारामध्ये अनेक आपल्या लोकांनी काय केलेलं आहे, परमेश्वराने ज्या ज्या सेवकांना ज्या ज्या लोकांना प्रेरणा दिली आणि त्या त्या लोकांनी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ते धूप जाळण्यासाठी असेल, अर्पण करण्यासाठी असेल, ती पवित्र जागा आहे. आणि म्हणून अनेक ठिकाणामध्ये वेदी बांधण्यात आलेली आहे. आणि त्या वेदीवर त्यांनी सुवासिक द्रव्य अर्पण केलेले आहे. त्या ठिकाणामध्ये ते परम पवित्र स्थान आहे, ते देवाचं स्थान आहे. म्हणून तिथे त्यांनी आराधना केलेली आहे, तिथे त्यांनी देवाला धन्यवाद दिलेला आहे. आणि म्हणून जुन्या करारामध्ये वेदी ही फार महत्वाची होती. आणखी एक वचन मी तुम्हाला वाचायला वाचणार आहोत आपण. गणनाचं पुस्तक याचा 10वा अध्याय 7वा अध्याय आणि 10वं वचन. गणना याचा 7वा अध्याय आणि 10वं वचन. लवकर. गणना. वेदीचा तेलाभंग झाला त्या दिवशी सरदारांनी तिच्या समर्पणाचे अर्पण म्हणून ते बैल व गाड्या सादर केल्या. म्हणजे सरदारांनी आपले अर्पण वेदी पुढे सादर केले. या ठिकाणामध्ये वेदी पुढे परमेश्वरासाठी अर्पण म्हणजे वेदी हे अर्पण आणण्याची जागा आहे. आज या ठिकाणामध्ये ही वेदी आहे आणि ही वेदी परमेश्वराच्या सेवे कार्यासाठी आपण बनवलेली आहे. आणि इथे देवाचं वचन सांगतं की वेदीवर अर्पण केली जातात. आणि म्हणून आमची अर्पण वेदी जवळ आपण आणतो, ती पवित्र असावीत, ती शुद्ध असावीत आणि देवाने त्याचा उपयोग करून घ्यावा यासाठी जुन्या करारामध्ये पवित्र शास्त्र सांगतं की वेदी ही फार महत्वाची होती. आणखी एक वचन आपण वाचूया. गणनाचं पुस्तक 23वा अध्याय. गणनाचं पुस्तक याचा 23वा अध्याय पहिला आणि दुसरं वचन. मग बनाम बालकाला म्हणाला, माझ्यासाठी इथे 7 वेद्या बांध. या ठिकाणी बस. या ठिकाणामध्ये देवाच्या सेवकांनी सांगितलं माझ्यासाठी इथे 7 वेद्या बांध. आणि त्या 7 वेद्यावर 7 प्रकारची गोरांचं अर्पण करण्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणजे वेदी हे अर्पण करण्याची जागा होती. वेदी ही पवित्र आहे. वेदी परमेश्वराने इस्रायल लोकांना आणि त्याच्या सेवकांना वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या कारणासाठी वेदी बांधण्यासाठी सांगितलेली आहे. आता जर आपण पवित्र शास्त्रामध्ये जर वाचत गेलो तर दाविदाला परमेश्वराच्या सेवकाने वेदी बांधायला सांगितली. मग आता दाविदाला वेदी बांधायला का सांगितली? तर कधी कधी आमच्या जीवनामध्ये देवाला न आवडणाऱ्या गोष्टी घडतात. आता कधी कधी आपण म्हणतो हे करू नको, ते करू नको, तरी आपण ते करतो. ते असं बोलायचं नाही तरी आपण बोलतो. म्हणजे कधी कधी आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये चालण्याद्वारे, बोलण्याद्वारे, वागण्याद्वारे, वेगवेगळ्या परिस्थितीच्या द्वारे आपण चुकतो. आणि अशा चुकलेल्या वेळेला या दाविदाचं जे जीवन आहे वेदीच्या संदर्भामध्ये आपण पाहत आहोत की दाविदाचं जीवन हे त्याने वेदी बांधली. देवाने त्याला सांगितलं की ही गोष्ट करायची नाही, तरी सुद्धा त्याने केली. वाचूया आपण एक वचन म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दुसरे शमूएल 24वा अध्याय आणि 10वं वचन. दुसरे शमूएल 24वा अध्याय आणि याचं 10वं वचन आपण वाचूया. प्रजेची मोजदाद केल्यावर दाविदाचे मन त्याला खाऊ लागले. दावीद परमेश्वराला म्हणाला, हे जे मी केले त्यात मी मोठे पाप केले आहे. तर हे परमेश्वरा आपल्या सेवकाला दोषमुक्त कर, कारण मी मोठा मूर्खपणा केला आहे.
हे वाक्य परमेश्वराचं वाक्य आहे. मी तुम्हाला मग सांगितलं, कधी कधी आपल्या चालण्याद्वारे, बोलण्याद्वारे, वागण्याद्वारे आपण चुकतो, पण आपल्याला वाटतं की मी चुकत नाही. आता एक मी सांगायला नको पण सांगायला पाहिजे. एक प्रार्थना आपण ऐकली आता, सिस्टर कसबेंनी प्रार्थना केली. म्हणजे मला असं वाटतं कधी कधी आपण आपलं चर्च सोडल्यावर किंवा आपली जागा सोडल्यावर काहीतरी विसरून जातो आपण. आता त्यांनी माझं नाव घेऊन प्रार्थना केली, नाही तर ते याच्या अगोदर अशी प्रार्थना करायची, आमचे पाळक साहेब, आमचे पाळक साहेब. आता ते बाजूला सरकलं, आमचे पाळक साहेब आणि पास्टर विश्वास नवगिरी आणि चर्च, अशी प्रार्थना केली. आपलं स्थान नाही सोडायचं, आपलं स्थान नाही विसरायचं. आपण या मातृमंडळीतून तुमची आध्यात्मिक वाढ झाली आहे आणि मग तुम्ही तिथे गेलेले आहात. कोणीही, सगळ्यांनी आपण लक्षात ठेवायचं, माझी मंडळी, माझे पास्टर, माझं चर्च, अशी प्रत्येकाने प्रार्थना करून आपण आशीर्वादित होत असतो आपल्या बोलण्याच्या द्वारे. आता मी हे बोलत आहे, त्यांना बोलत नाही, हा आपल्या उपदेशाचा मुद्दा आहे. त्यांनी आज प्रार्थना केली, अचानक ते आले. परंतु कधी कधी आपल्या बोलण्याच्या द्वारे, वागण्याच्या द्वारे, चालण्याच्या द्वारे आपण चुकतो. परंतु आपल्याला असं वाटतं मी चुकत नाही, माझ्याकडे काही चूक नाही, मी क्षमा मागणार नाही, मी क्षमा करणार नाही. अहो, इथे इतका मोठा दावीद आहे, हा इतका मोठा राजा होता, इतक्या लोकांच्या प्रजेला तो सांभाळणारा होता, आणि तो इथं काय म्हणतो, वाचा परत सगळेजण ऐका. प्रजेची मोजदाद केलेली आहे, दाविदाचं मन त्याला खाऊ लागलेलं आहे. दावीद परमेश्वराला म्हणाला, हे जे मी केले त्यात पहा, तो राजा आहे, तो राजा म्हणतो हे जे मी केलं आहे त्यात मी फार मोठं पाप केलं आहे. पुढे, तर हे परमेश्वरा, देवाचं वचन सांगतं, तर हे परमेश्वरा आपल्या सेवकाला दोषमुक्त कर, कारण मी मोठा मूर्खपणा केला आहे. आता काय मूर्खपणा केला माहितीये का? इस्रायल लोक हे भरपूर लोक होते आणि त्याच्यामध्ये लढाई कशी करावी, तरुण किती आहेत, वयस्कर किती आहेत, लहान किती आहेत, याच्यामध्ये त्यांना युद्ध करता येत होतं आणि ते पुष्कळ लोक होते. आणि मग देवाच्या एका सेवकाने सांगितलं की आपल्याकडे भरपूर इस्रायल लोक आहेत, त्यांना युद्धाची माहिती आहे, ते लढू शकतात. परंतु या राजाला असं वाटलं की कदाचित किती लोक चांगले शूरवीर आहेत, किती लोक वयस्कर आहेत, किती लोक तरुण आहेत, याची मोजदाद आपण करू, मोजणी आपण करू. आणि मग त्याने एका त्याच्या सेवकांना बोलवलं आणि सांगितलं की जावा आणि सगळीकडे आपले इस्रायल लोक किती आहेत त्याची मोजणी करा. आणि मग देवाच्या सेवकाने सांगितलं की महाराज असं करायला नको, हे देवाच्या इच्छेच्या विरुद्ध आहे, कारण देव ऑलरेडी आपल्या बरोबर आहे, आपण हे असं करायला नको. परंतु मराठीत एक म्हण आहे, राजा बोले, माहितीये पुढं नाही, राजा बोले आणि दल हाले. म्हणजे राजाने बोललं की सगळं हलायला पाहिजे सरकार. मग आता राजाची ही आज्ञा आहे, राजाने बोलणं आहे आणि मग राजाने सांगितल्यामुळे सगळे लोक गेले आणि ती मोजणी करू लागले. आणि मोजणी करत असताना मग जे 10वं वचन आपण वाचलं तिथे असं म्हटलेलं आहे की राजाचं मन त्याला खायला लागलं आणि त्याला कळून चुकलं की अरे मी जे केलं आहे ते चूक आहे, मी जे बोललो आहे, मी जे एका देवाच्या सेवकाला बोलवलं आणि सांगितलं जा इस्रायलामध्ये किती लोक आहेत त्याची मोजणी कर, ही चूक आहे. आणि हे देवाचं वचन सांगतं की त्याचं मन त्याला खाऊ लागलेलं आहे. प्रिय बंधू आणि बहिणीनो, तो म्हणतो की मी फार मोठा मूर्खपणा केला. देवाचं वचन काय सांगतं की आपल्या सेवकाला दोषमुक्त कर, कारण मी मोठा मूर्खपणा केला आहे. त्याची चूक त्याला कबूल झाली. कधी कधी आपण चुकतो आणि आपण म्हणतो की नाही नाही नाही, माझं काय चुकलं नाही, मी काय चूक कबूल करत नाही, मी काय पाप केलेलं नाही, मी काही कबूल करत नाही. शास्त्रात असं म्हटलं आहे, इथे देवाच्या मंदिरात आपण प्रत्येक जण येण्याचा
काय उद्देश आहे? कोणी मला सांगेल का? कोणी पण सांगा. आपण इथे देवाच्या मंदिरामध्ये काय येतो? बोल सर. त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी. आणखी जोरात सांगा. वचन ऐकण्यासाठी, सहभागितेसाठी. इकडे येलाय प्रभू येशूला भेटण्यासाठी. प्रभू येशूला भेटण्यासाठी. बोलिये नागो सिस्टर. का आपण देवाच्या मंदिरात येतो? महिला मंडळाचा अध्यक्ष होण्यासाठी. हो, त्याद्वारे पण आशीर्वाद आहे. सिद्धसाठी टाळ्या वाजवा. ते उशिरा आले. मातगी समाजाच्या महिलांचे ते अध्यक्ष झालेले आहेत. अभिनंदन. प्रिय बंधू आणि बहिणीनो, आपण देवाच्या मंदिरामध्ये काय येतो त्याचे अनेक कारण आपण ऐकलेले आहेत. आपण देवाच्या मंदिरामध्ये या करता येतो की आपल्यामध्ये, माझं उत्तर, आपल्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. बाळक ओरडतात 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 ओरडतात, हृदयाचं ऑपरेशन झालं, 2 स्टेन टाकलेत आणि एंजिओप्लास्टी झाली तरी ते ओरडतात. कशाला ओरडतात? की आपल्या प्रत्येकाची सुधारणा व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि जर सुधारणा जर होत नाही तर आमचा इथे येऊन काहीच उपयोग नाही. आपण घरी बसलं तरी चालेल. कारण देवाच्या पवित्र मंदिरामध्ये आपण या करता येतो की आपल्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे. आपल्या वागण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या चालण्यामध्ये, आपल्या राहणीमानामध्ये बदल व्हायला पाहिजे. मी चुकलो आहे, मी चुकली आहे, देवा मी हे कबूल करते किंवा मी हे कबूल करतो आणि मी माझं जीवन तुला समर्पित करतो. आमचं जीवन प्रभूला समर्पित असायला पाहिजे. पालकांना दाखवण्यासाठी जर तुम्ही येत असाल, पालकांना भेटण्यासाठी जर तुम्ही इथे येत असाल तर आशीर्वाद नाही. आम्ही प्रभूला भेटायला इथे येतो आणि प्रभूला भेटायसाठी इथे आल्यानंतर आमच्यात चेंजेस पाहिजे, बदल पाहिजे. आता जेव्हा मी आपल्या चर्चचा जे ऑडिट असतं वर्षातून एकदा, किती पैसा आला आणि किती पैसा गेला आणि काय काय केलं ते वर्षातून एकदा आपल्याला द्यावं लागतं. आणि मग ते तिथे देण्याकरता मी गेलो आणि गेल्यानंतर त्यांनी ते बघितलं, सगळं ठीक आहे बोलले, परंतु याला चेंज रिपोर्ट पाहिजे. चेंज रिपोर्ट आहे का? तर मला ते कळलं नाही, कारण कधी केलंच नाही, याच्या अगोदर त्यांनी मागितलाच नव्हता. आणि मग चेंज रिपोर्ट म्हणजे तुमच्या ट्रस्टी मध्ये काही बदल झालाय का, तुमची ट्रस्टी किती वर्षाची आहे, आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला बदल करणं गरजेचं होतं. आणि मग आपल्याला वकिलाकडे जावं लागलं, मग वकिलाचा सल्ला घ्यावा लागला आणि मग सगळ्या गोष्टी ते करावं लागलं. चेंज रिपोर्ट. प्रिय बंधू आणि बहिणीनो, आपल्याला ख्रिस्ती जीवनामध्ये चेंज म्हणजे बदल. आपलं बोलण्यात बदल व्हायला पाहिजे, आपल्या वागण्यात बदल व्हायला पाहिजे, आपल्या राहणीमानात बदल व्हायला पाहिजे. जर बदल नाही, जर परिवर्तन नाही तर मी कितीही ते ओरडलो आणि तुम्ही कितीही तास इथे बसलात तरी काहीच फायदा नाही. आणि म्हणून आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही चालत असताना या ठिकाणामध्ये हा जो राजा आहे, हा राजा म्हणतो की मी फार मोठा अपराध केलाय, मी चुकलो आहे आणि हे चुकलेलं त्या मोठ्या राजाने कबूल केलेलं आहे. तो जर राजा कबूल करतो तर तुम्ही आणि मी कोणीच काही नाही. आणि म्हणून आम्हाला सुद्धा आमची चूक, आमचं पाप, आमचं बोलणं, आमचा अपराध कबूल करायचा आहे. आणि शास्त्र सांगतं की कबूल करून ते सोडून द्यायचं आहे. दुसरे शमूएल याचा 24वा अध्याय 18वं वचन आपण वाचूया. दुसरे शमूएल 24वा अध्याय आणि 18वं वचन. त्या दिवशी गाद दाविदाकडे येऊन त्यास म्हणाला, वरती जाऊन अरवना इथे गाद हा देवाचा सेवक आहे आणि त्याने सांगितलं की वरती जा आणि अरवना यबुशी याच्या खळ्यात परमेश्वरा पित्यर्थ एक वेदी बांध. हा पुढे. तेव्हा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे गादाने सांगितले, ते मान्य करून
ते मान्य करून दावीद वरती गेला. परमेश्वराच्या सेवकांनी सांगितलं की लोकांची गिनती केलेली आहे आणि हे तू पाप केलं आहे, हे तुझ्याकडून चुकलं आहे. आणि हे त्या राजाला सुद्धा समजलं की मी जी लोकांची, इस्रायल लोकांची गिनती मोजणी केली आहे ते मी चुकलो आहे, मोठा मूर्खपणा केला आहे. मग देवाच्या सेवकाने सांगितलं की वरती डोंगरावर जा आणि तिथे अरवना यबुसी नावाचा एक व्यक्ती आहे, त्याचं एक खडं आहे, ते खडं तू विकत घे आणि तिथे वेदी बांध. आणि शास्त्र असं सांगतं की वेदी ही फार महत्वाची होती जुन्या करारामध्ये. 21 वचन वाचा त्याच अध्यायाचं. अरवना म्हणाला माझ्या स्वामी राजाचे आपल्या दासाकडे येणे का झाले आहे. दावीद म्हणाला तुझ्यापासून हे खडे विकत घेण्यास मी आलो आहे. बस या ठिकाणामध्ये त्याने ते खडं म्हणजे ती जागा विकत घेण्यासाठी तो आला आहे आणि विकत घेऊन तिथे त्याला परमेश्वरा प्रित्यर्थ वेदी बांधायची आहे. कारण त्याला देवाच्या सेवकांनी त्याची आज्ञा दिली होती की तुला वेदी बांधायची आहे आणि जा वर जा आणि तिथे अरवना यबुसी नावाचा व्यक्ती आहे त्याच्याकडून ते खडं तू घे आणि तिथे परमेश्वरा प्रित्यर्थ वेदी बांध. आणि शास्त्र असं सांगतं की दावीदाने त्या ठिकाणामध्ये वेदी बांधलेलं आहे. वेदी हे परमेश्वराचे पवित्र स्थान आहे आणि म्हणून या वेदी समोर आम्हाला प्रत्येकाला परमेश्वराची केवळ आराधना करायची आहे. परंतु आज अनेक मंडळांमध्ये आम्ही पाहतो की वेदीचा दुरुपयोग केला जातो, वेदी समोर राजकारणाच्या गोष्टी केल्या जातात, वेदी समोर अमंगळपणाच्या गोष्टी केल्या जातात आणि हे वेदी समोर म्हणजे परमेश्वराच्या मंदिरामध्ये परमेश्वराला ते चालत नाही. लूक शुभवर्तमान याचा 19 अध्याय आणि 46 वचन आम्हाला काय सांगतं आपण वाचूया. लूक शुभवर्तमान 19 अध्याय 46 वचन. आणि त्यांना म्हणाला माझे घर प्रार्थनेचे घर होईल असा शास्त्रलेख आहे. परत वाचा. आणि त्यांना म्हणाला माझे घर प्रार्थनेचे घर होईल असा शास्त्रलेख आहे. परंतु त्याची तुम्ही लुटारूंची गुहा केली आहे. पवित्र शास्त्र सांगतं माझं घर म्हणजे देवाचं स्थान, हे परमेश्वराचं स्थान आहे, हे परमेश्वराचं घर आहे. परंतु तुम्ही त्याला लुटारूंची गुहा केलेली आहे. पुष्कळ आज अनेक ठिकाणामध्ये परमेश्वराच्या मंदिरामध्ये अपवित्रता आहे, परमेश्वराच्या वेदीजवळ राजकारण आहे, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये लोक एकमेकांच्या विरोधात आहे, एकमेकांविरुद्ध बोलत आहे, कमिटी आणि पास्टरच्या विरुद्ध बोलत आहे, पास्टर कमिटीच्या विरोधामध्ये आहे. कमिटीला असं वाटतं की सगळं जे काय आहे ते आमच्या हातात असावं. अशा प्रकारच्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि इथे आपण असं वाचलं. आणि त्यांना प्रभू येशू ख्रिस्त हे वाक्य आहे आणि तो त्यांना म्हणाला माझे घर प्रार्थनेचे घर होईल असा शास्त्रलेख आहे, परंतु तुम्ही ती लुटारूची गुहा केली आहे. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, आज या ख्रिस्ती जीवनामध्ये तुम्ही आणि मी चालत असताना खरोखर वेदी हे परमेश्वराच्या प्रार्थनेचं दर्शक आहे. आम्हाला प्रत्येकाला जुन्या करारामध्ये वेदी हे अर्पण करण्याची जागा होती, वेदी हे देवाच्या सानिध्यात बसण्याची जागा होती, वेदीवर अर्पण करण्याची ती जागा होती, वेदी हे परम पवित्र स्थान होतं. आणि तशाच प्रकारामध्ये आज वेदी म्हणजे प्रार्थना, वेदी बांधणं म्हणजे प्रार्थना करणं, वेदी आमच्यासाठी महत्वाचे आहे. आणखीन एक वचन आपण वाचूया. पहिले राजा याचा 18 अध्याय 30 वचन. पहिले राजे 18 अध्याय. मग एलिया सर्व लोकांस म्हणाला माझ्या जवळ या. तेव्हा सर्व लोक त्याच्या जवळ आले.
परमेश्वराची जी वेदी होती ती पाडून टाकली होती, ती त्याने दुरुस्त केली. जर आपण पहिले राजाच्या 18व्या अध्यायामध्ये घरी जाऊन जर तुम्ही वाचलं तर तिथे कर्मेल डोंगरावर बाल देवतेची आराधना करणारे लोक होते आणि त्यांनी तिथे वेदी पाडली. आपल्या आपल्या देवाला त्यांनी हाक मारली, त्यांनी लाकडं रचले, अर्पण आणले, वेदी पडली, तरी परमेश्वराची उपस्थिती तिथं आली नाही. ही सगळी वेदी पडून गेली. आणि मग या ठिकाणामध्ये एलियाने सांगितलं सर्व लोकांना म्हणाला माझ्या जवळ या. तेव्हा सर्व लोक त्याच्या जवळ आले आणि परमेश्वराची वेदी पाडून टाकली होती ती त्याने दुरुस्त केली. आज प्रिय कुटुंबांनो, प्रिय भावांनो, प्रिय बहिणींनो, आपली वेदी कुठं पडली आहे का? वेदी हे परमेश्वराच्या पवित्रतेचं दर्शक आहे. वेदी हे प्रार्थनेचं दर्शक आहे. वेदी हे परमपवित्र स्थानामध्ये जाण्याचं दर्शक आहे. आणि इथे या बाल लोकांनी काय केलं? त्या वेदीची नासधूस केली. शास्त्र सांगतं एलियाने सगळ्या लोकांना आपल्या जवळ बोलवलं आणि सांगितलं की माझ्या जवळ या. सगळी वेदी पडली होती, ती वेदी पुन्हा त्याने बांधायला सांगितली. दगड रचून ती वेदी बांधायला सांगितली. कारण वेदी हे प्रार्थनेचं आणि देवाच्या सामर्थ्याचं दर्शक आहे. मग ती वेदी पुन्हा बांधण्यात आली. मग सांगण्यात आलं की ती वेदी बांधल्यावर याच्यात पाणी होता असं त्यांनी 2दा-3दा सांगितलं. मग लाकडं रचण्यात आले. ती वेदी पूर्ण पाण्याने भरलेली आहे. त्याच्यावर गोरा अर्पून त्याच्यावर ते मांसाचे तुकडे ठेवण्यात आले आणि मग त्याने परमेश्वराला प्रार्थना केलेली आहे. परमेश्वराची प्रार्थना केलेली. आता आपली ही वेदी बघा, आता मी जिथं थांबलोय की नाही, आता ही खाली चालली. आला आवाज? ही वेदी दुरुस्त करायची आपल्याला. आमेन. ही वेदी आपल्याला दुरुस्त करायची. बघायचा आवाज परत? माझा पाय खाली जाईल. एकदा सप्टेंबर महिन्यापासून मी पुन्हा तुम्हाला कलेक्शन बॉक्स देणार आहे. सप्टेंबरच्या 1 तारखेला. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या 10 तारखेला ते कलेक्शन बॉक्स आपण जमा करणार आहोत. आणि चर्चच्या सगळ्या जे काही ख्रिसमसचे काम असतील आणि हा स्टेज असेल, ही वेदी असेल, ती आपल्याला दुरुस्त करायची आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जास्तीत जास्त आपल्याला असं म्हणायचं नाही ह्यांनी 2000 दिले रोज सिस्टरने, मग प्रीती म्हणाल नाही मी 1000च देते. आता तुम्ही किती टाकणार आहे तुम्हाला माहित नाही, पण तुम्हाला त्या कलेक्शन बॉक्स मध्ये टाकायचा आणि त्याचा उपयोग फक्त ख्रिसमस आणि न्यू इयर साठीच आपण करणार. ते साठवून जमा करून चर्चच्या कार्यासाठी ठेवणार नाही. लक्षात ठेवा. त्यामुळं उत्तमातलं उत्तम फक्त 50-100चे नोट टाकायचे नाही, बाकी पुढच्या सगळ्या टाका. प्रेज द लॉर्ड. मग कधी कधी एका ठिकाणी तुम्हाला सांगतो, आपल्याच मंडळीमध्ये एकाला कलेक्शन बॉक्स दिला होता आणि दिल्यावर फुल भरला, फुल. आणि जेव्हा डब्बा उघडला ना, अशा नोटा खाली टाकल्या, सगळे 10-10च्या नोट आणि डब्बा तर फुल. मी म्हणला डब्बा भरलेला आहे आणि सगळे 10-10च्या नोट. हे मी तुम्हाला का सांगत आहे? तुम्ही नाही पाळ साहेबांनी असं नाही सांगायला पाहिजे. पण हे का सांगत आहे की आपण प्रभूला काय देतो? 10 रुपयाच्या नोटेमध्ये आपण त्याला जमा करतो का त्याच्या सेवे कार्याला? कारण तुम्ही दिल्याशिवाय प्रभूचं कार्य पुढे जाऊ शकत नाही, मंडळीचा कारभार पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला प्रभू करता जितकं जास्त आपण देणार आहात ना, तितके जास्त आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून इथे देवाचं वचन सांगतं की या एलिया संदेशाने काय केलं? ही जी पडलेली वेदी आहे ती त्याने पुन्हा दुरुस्त केली. आज आपलं जीवन कुठं पडलं आहे का? आपलं मन कुठं पडलं आहे का? आपलं अंतःकरण कुठं पडलं आहे का? आज त्याला आपल्या प्रत्येकाला दुरुस्त करण्याची गरज आहे. आणि शास्त्र सांगतं की त्याने हे सगळं पाणी ओतलं, तिथे लाकडं रचले, अर्पण तिथे ठेवलं आणि त्याने जिवंत परमेश्वराला हाक मारली आणि प्रार्थनेच्या द्वारे तिथे अग्नी उतरला. प्रेज द लॉर्ड. तिथे जाळ पेटवला नाही, प्रार्थना केली त्याने. तो म्हणाला परमेश्वरा तू माझं नेहमीच ऐकतोस,
तुझ्या नावात सामर्थ्य आहे, तुझ्या नावात विजय आहे, अशी त्याने कळकळून त्या अध्यायामध्ये प्रार्थना केली आणि प्रार्थनेच्या द्वारे तिथे अग्नी उतरलेला आहे आणि अग्नी उतरून ते सगळं भस्म झालेलं आहे. हे आहे देवाचं सामर्थ्य. आणि ते सामर्थ्य आज आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणं फार गरजेचं आहे. वेदी हे प्रार्थनेचं दर्शक आहे. काय आहे? वेदी हे प्रार्थनेचं दर्शक आहे. आज स्तोत्र संहिता याचा 122वा अध्याय आणि याचं पहिलं वचन मार्या वाचेल. स्तोत्र 122 आणि पहिलं वचन. आपण वाचा. ते मला म्हणाले, मिळालं का? 122:1 इथे स्क्रीनवर आहे. स्क्रीनवर नाही, त्यांना वाचायला सांग. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले. मला म्हणाले, ऐका मला. वाचा. तेव्हा मला आनंद झाला. प्रेज द लॉर्ड. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ. आज कोणता दिवस आहे? रविवार आहे. आज कोणाचा वार आहे? प्रभूचा वार आहे. प्रभूच्या वारी, प्रभूच्या मंदिरात स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो, आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले. तेव्हा मला आनंद झाला. देवाच्या मंदिरात येताना दुःखी अंतःकरणाने कुणीही यायचं नाही. दुःखी, ते आता काय करू, कसं करू, आता किती वेळ लागेल, तिथे किती वेळ आराधना. फार महत्वाची आराधना आणि देवाचं मंदिर आपल्या प्रत्येकासाठी. स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो की ते मला म्हणाले, आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ. तेव्हा मला आनंद झाला. आनंदाने परमेश्वराच्या मंदिरामध्ये यायला पाहिजे. आणखीन एक वचन मी शोधत आहे, पण ते मला माहिती आहे, पण मला ते नेमकं ते वचन सापडेना. निर्गमाच्या पुस्तकामध्ये असं वचन आहे की ज्या वेळेला इस्रायल लोकांची सुटका झाली गुलामगिरीमधून आणि राजा परवानगी देत नव्हता की ते मोशे आरोन यायचे आणि ते म्हणायचे नाही आम्हाला परमेश्वराची आराधना करायला जायचं. पण फारो राजा त्यांना विरोध करत होता की नाही नाही. मग कधी म्हटला तो तुम्ही फक्त पुरुष जावा. मग कधी म्हटलं नाही नाही, मग स्त्रियांना पण घेऊन जा. मग कधी म्हटलं नाही नाही, तुमचे गुरेढोरे न्यायचे नाही. पण मोशे म्हणाला की नाही, आम्ही जाणार, आमच्या स्त्रिया जाणार, आमचे मुलं बाळ जाणार, आमचे गुरेढोरे सुद्धा जाणार. आणि मग शास्त्रात असा हा शब्द आहे की ते लगबगीने त्या देशातून बाहेर निघाले. लगबगीने म्हणजे घाई 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 करून ते त्या खरोखर अरण्याकडे, परमेश्वराच्या आराधनेकडे ते जाऊ लागले. लगबग केली, घाई त्यांनी केली आणि घाई घाईत त्यांनी तो मिस्र देश सोडला आणि परमेश्वराची आराधना करायला गेलेले आहेत. तशा प्रकारामध्ये भावांनो बहिणींनो, आपण रविवारच्या दिवशी घाई करायला पाहिजे. तरच आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद आहे. घाई करायला पाहिजे रविवारच्या दिवशी की नाही, काय झालं ना, मी माझं काम बाजूला ठेवेन, मी खाणार नाही, चहा घेईन आणि चहा आंघोळ पांघोळ करून मी देवाच्या मंदिरात येईल. मी दुपारच्या जेवणाची व्यवस्था करत बसणार नाही. रविवारच्या दिवशी आठवडाभर खावा, किती खायचं तेवढं खावा. रोज मटण आणून खा, सोमवार पासून शनिवार पर्यंत. पण त्या माझी हन्ना कुठे आहे? त्या हन्नानी तुम्हाला विनंती केली भावांनो. वाचलं का नाही? नाही, स्टेटसला नाही बघितलं? किती जणांनी बघितलं स्टेटसला? खरं खरं सांगा, उगाच कुठं नका सांगा. 1 2 3 4 4 इकडे 5 6 फक्त 6 लोकांनी बघितलं स्टेटसला. ती हन्ना इथे थांबली आहे आणि त्याच्या खाली मी लिहिलं, मी हन्ना विनंती करते की उद्या सकाळी 10 वाजता देवाच्या मंदिरात या. वाचत चला ना, मग ग्रुपवर असून काय फायदा? ते लहान लेकरू तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की मी तुम्हाला विनंती करते. टाकलं होतं, असं मी लिहिलं होतं. प्रिय बंधू आणि बहिणीनो,
लगबगीने आपल्याला देवाच्या मंदिरात यायचं आहे, काही गडबड करून. उगाच यायचं म्हणून यायचं नाही. कारण मी तुम्हाला सांगितलं की देवाच्या मंदिरात आपण आल्यामुळं काय घडतं, तर देवाचे आशीर्वाद इथे आहेत. देवाचं सामर्थ्य आपल्याला या ठिकाणामध्ये पाहायला मिळतं. स्तुती आराधनेच्या द्वारे देव आपल्या अंतःकरणाची पकड घेतो. काम तर आपल्याला आयुष्यभर आहे, कोणालाही सुटणार नाही. संसार आपल्याला आयुष्यभर सुटणार नाही. शिक्षण सुद्धा आपल्याला आयुष्यभर सुटणार नाही. त्या मुलीला सांगितलं, एंजलला, की तिची रविवारची ट्युशन असते काहीतरी. त्यांच्या मम्मी डॅडीने अकॅडमीचा क्लास लावला आणि त्या सिस्टरला सांगितलं की तिची जी रविवारची अकॅडमी आहे, आम्ही विजिटला गेल्यावर ती थांबवा आणि 4 वाजता करा. आणि त्यांनी आज तसं केलं. ते आज देवाच्या मंदिरात आले आहेत. प्रेज द लॉर्ड. आम्ही असं करायला पाहिजे. शिक्षण आहे, शिक्षण आपल्याला आयुष्यभर सुटणार नाही. संसार आयुष्यभर सुटणार नाही. परंतु परमेश्वराची आराधना आपल्या प्रत्येकासाठी, रविवारचा दिवस हा प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाचा आहे. बघा आपल्याकडे पुरुष मंडळ किती कमी आहे. नेहमी मी तुम्हाला सांगतो की आपले पुरुष मंडळ घरी स्वयंपाक करतात आणि आपण चर्चला येतात. जे आले नाहीत पुरुष मंडळ ते बिचारे स्वयंपाक करत आहेत की आमची बायको आता येईल आणि तिला मी खायला घालेन. आणलं पाहिजे आपण. प्रत्येक स्त्री आणि पुरुष देवाच्या मंदिरामध्ये असणं गरजेचं आहे. आपली लेकरं सुद्धा देवाच्या मंदिरात असायला पाहिजे. नाही तर कधी कधी बघा आपली लेकरं सगळे असं बाहेर खेळत आहेत. त्यांना पण घेऊन बसायचं. मोसे या ठिकाणामध्ये म्हणतो फारो राजाला की आमचा एक खूर सुद्धा राहणार नाही. खूर म्हणजे एक भाग सुद्धा आमचा राहणार नाही. आम्ही सगळेजण परमेश्वराची आराधना करायला जाणार. सगळेजण देवाच्या मंदिरात सगळ्यांनी परमेश्वराची आराधना करायची आहे. जोएलनी पण करायची आहे, आनोशनी पण करायची आहे, जेसननी पण करायची आहे. आणखी जे सगळे बाहेर आहेत की जे इथे नाहीत, त्यासाठीच आपण आपल्या लेकरांना आपण देवाच्या मंदिरामध्ये आणत असतो. कारण पवित्र शास्त्र सांगतं की आमचा खूर सुद्धा इथे राहणार नाही. खूर म्हणजे एक भाग. कुठलाही भाग आमचा इथे राहणार नाही. जेव्हा आपल्या लेकरांना आमचे ब्रदर गेलेत आणायला, आले नाही तर फटके मारून आणा, रडू द्यायचे चर्च मध्ये. आराधना आमच्या प्रत्येकासाठी फार महत्वाची आहे. देवाचं मंदिर, परमेश्वराची वेदी ही अत्यंत महत्वाची आहे. वेदी हे प्रार्थनेचं दर्शक आहे. काम आपल्याला असणार आहे, संसार आपल्याला असणार आहे, शिक्षण आपल्याला करायचंच आहे. ते कोणाच्याही स्वतःच्या इच्छेने ते सुटणार नाही. विजयबाई सिमरन काय करतो तुम्ही दोघे जण बाहेर? चर्चला आल्यावर चर्चलाच बसायचं. लेकरं घ्यायला हवी आहे. शिस्त जर आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये नसेल तर कसे आम्हाला देवाचे आशीर्वाद मिळणार? भावांनो, बहिणींनो, आपण देवाच्या मंदिरामध्ये याच करता येतो की आमच्यात बदल व्हायला पाहिजे. देवाचं मंदिर याच करता आहे. आमच्या बोलण्यात बदल असायला पाहिजे, आमच्या वागण्यात बदल असायला पाहिजे. कारण त्याने इथेच आम्हाला आशीर्वाद देण्याचं ठरवलं आहे. घरी नाही, इथेच त्याने आम्हाला आशीर्वाद. स्तोत्र 133 मध्ये म्हटलेला आहे, कारण इथे त्याने आम्हाला आशीर्वाद देण्याचं ठरवलं आहे. आणि म्हणून वेदी हे प्रार्थनेचं दर्शक आहे. का आज मी तुम्हाला पुन्हा प्रश्न करत आहे की का आज माझ्या समस्या सुटत नाहीये? का आज माझ्या जीवनामध्ये दुःख आहे? का आज माझ्या जीवनामध्ये आजार आहेत? का माझ्या मनातल्या मनोकामना पूर्ण होत नाही? त्याचं कारण एकच आहे की आमचं जीवन जास्त प्रार्थनेत नाही. प्रार्थनेत आहे, मी असं म्हणणार नाही तुम्ही प्रार्थना करत नाही. प्रार्थना आहे, परंतु जास्तीत जास्त प्रार्थना आमच्या प्रत्येकाच्या ख्रिस्ती जीवनामध्ये जास्तीत जास्त प्रार्थना. बसा लवकर, बसा लवकर.
पोपटपंची प्रार्थना नको, पोपटपंची प्रार्थना नको. पोपटपंची प्रार्थना म्हणजे काय माहिती का? सृष्टीला आशीर्वाद दे, आभयला आशीर्वाद दे, मार्याला आशीर्वाद दे, या आराधनाला आशीर्वाद दे, आमच्या घराला आशीर्वाद दे, येशूच्या नावात आमेन. अजून 2-4 शब्द काय असतील ते टाकू. आमच्या प्रार्थनेमध्ये देवाचं सामर्थ्य असायला पाहिजे. आमच्या प्रार्थना कळकळीच्या प्रार्थना असायला पाहिजे. आमची प्रार्थना ही काकुळतीची प्रार्थना असायला पाहिजे. एलियाने जेव्हा प्रार्थना केली, बालाचे जे लोक होते ते ओरडत होते, बागडत होते, इथे आग लागू दे, हे भस्म होऊ दे. कितीतरी वेळ दिवस गेला, परंतु ती वेदी जी आहे ती अर्पण आहे आणि त्या अर्पणावरचं काही पेड घेतला नाही. परंतु ज्या वेळेला देवाच्या सेवकांनी प्रार्थना केली, तिथे पाणी टाकलं, त्या पाण्यामध्ये लाकडं टाकले, त्या लाकडावर सगळ्या प्रकारचं अर्पण रचलं आणि शास्त्र सांगतं त्यांनी जिवंत देवाची प्रार्थना केली. आणि तो म्हणतो की देवा, तू माझी प्रार्थना ऐकणारा देव आहे, माझ्या प्रार्थनेचं उत्तर देणारा देव आहे. आणि अशी ज्या वेळेला कळकळीची आग्रहाची तो प्रार्थना करत आहे, आग्रहाची प्रार्थना करत आहे, आणि त्यावेळेला तिथे अग्नी उतरलाय. अग्नी उतरून तिथलं सगळं ते लाकडं, ते पाणी, ते अर्पण भस्म झालेलं आहे. प्रिय भावां, प्रिय बहिणीनो, आमच्या प्रार्थना कशा प्रकारच्या आहेत? आमच्या प्रार्थना उगाच अशा नको, इकडे आशीर्वाद, तिकडे आशीर्वाद, ह्याला बरं, त्याला बरं, तिकडे शांती, इकडे समाधान, अशा प्रार्थना नको. शास्त्राचे शब्द वापरा प्रार्थनेमध्ये की देवा, तुझ्या शब्दात, तुझ्या पवित्र वचनात असं म्हटलं आहे, तुला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे, ते आरोग्य आज माझ्या जीवनामध्ये येऊ दे. तुला बसलेल्या फटक्याने आज खरोखर अशुद्ध आत्मे निघून जातात आणि तशा प्रकारचं कार्य आमच्या जीवनात घडू दे. आम्ही बोलत असताना त्याचं कार्य घडून येऊ दे. भावांनो, बहिणीनो, तो प्रभू येशू ख्रिस्त महान आहे, त्याची दया ही महान आहे. वेदी हे प्रार्थनेचं दर्शक आहे आणि म्हणून आमच्या समस्या का सुटत नाही? कारण आमचं जीवन प्रार्थनेमध्ये नाही. आमचे प्रश्न, आमचे आजार, आमच्या इच्छा का पूर्ण होत नाही? कारण आम्ही जास्त प्रार्थनेत नाही, कळकळीच्या आग्रहाच्या प्रार्थनेमध्ये नाही, आम्ही देवाच्या मंदिरामध्ये नाही, आम्ही देवाच्या सानिध्यात नाही. पुष्कळ लोक रविवारच्या दिवशीच गावाला जातात. काल रात्री मी विजिटला गेलो होतो नीलानगरला, आणि पुष्कळ लोकांनी सांगितलं की आम्ही गावाला चाललो. रविवारचा दिवस नाही, कार्यक्रम रविवारीच ठेवला. म्हणजे काय झालंय की कार्यक्रम ठेवणाऱ्यांना रविवारचं महत्व नाही, आणि आपण जेव्हा रविवार धरून जातो तेव्हा आपल्याला पण महत्व नाही, कारण आपण आपल्या मंदिराला महत्व देत नाही, परमेश्वराला महत्व देत नाही. रविवारचा दिवस हा फार महत्वाचा आहे. आपण, आपली पत्नी, आपली लेकरांसहित आपण देवाच्या मंदिरात येणं गरजेचं आहे. रविवारच्या दिवशी देवाचं मंदिरच महत्वाचं आहे, बाकी काहीच महत्वाचं नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून रविवारच्या दिवशी आपले काम थोडा बाजूला ठेवा, जे काही असेल ते बाजूला ठेवा. असं वाक्य पण मी टाकलं होतं वाटतं व्हॉइस मेसेज मध्ये, की आपली कामकाज बाजूला ठेवून आपण देवाच्या मंदिरामध्ये या. संडे स्कूलच्या लेकरांना पाठवा. तुम्हाला माहितीये का, आज फक्त 4 का 5 लेकरं होते संडे स्कूलमध्ये. दुःखाची गोष्ट आहे ना, आपण आपली लेकरं पाठवत नाही. आपण आपल्या लेकरांना उठवा. शाळेला कसं उठवता तुम्ही? बळजबरी करता. आणि देवाच्या मंदिरामध्ये त्यांनी वाढू नये अशी तुमची इच्छा आहे का? जे आईवडील आपल्या लेकरांना वेळेवर उठवत नाही, पाठवत नाही, तर त्या आईवडिलांची इच्छा अशी असावी की आपले लेकरं सुधरू नये, आपले लेकरं बदलू नये. आता इथे आल्यावर थोडं लेकरांमध्ये किरकिर तुझं माझं होणारच. आता इथे होते, मग शाळेत गेल्यावर होत नाही का? तुम्हाला माहितीये का ते शाळेत काय करतात? थोडीफार का विना कुरकुर कुठेतरी असते. म्हणून आमची लेकरं पाठवायचीच नाही असं नाही. आमची लेकरं देवाच्या मंदिरामध्ये प्रत्येकाने आणणं गरजेचं आहे. संडे स्कूल करता त्यांना पाठवणं गरजेचं आहे. आम्ही देवाच्या मंदिरामध्ये रविवारच्या दिवशी आम्ही त्याच्या आराधनेमध्ये असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. वेदी हे प्रार्थनेचं दर्शक आहे, आणि आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये प्रार्थना ही फार 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 महत्वाची आहे. आणि म्हणून आज प्रिय देवाच्या लेकरांनो, आम्हाला प्रार्थना काय करते? तर प्रार्थना देवाबरोबर संबंध जोडते. प्रार्थना काय करते?
देवाबरोबर संबंध जोडते. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ता बरोबरचा सहवास आम्हाला ठेवते. आणि म्हणून वेदी हे प्रार्थनेचं दर्शक आहे. प्रार्थना ही देवाच्या मंदिरामध्ये आपण आत्म्याने खरेपणाने त्याची प्रार्थना करण्यासाठी त्याच्या प्रार्थनेमध्ये आपण प्रत्येकाने सहभागी होणं हे गरजेचं आहे. पुढच्या आठवड्यात सुद्धा मी प्रार्थनेवर बोलणार आहे. आपण जे कोणी आलेले नाहीत आपल्या कुटुंबातले तर त्यांना तुम्ही घेऊन या की चला तिथे फार चांगल्या रीतीने सांगितलं जात आहे. प्रार्थना ही आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये किती महत्वाची आहे. त्याचं महत्व आपल्या प्रत्येकाला, आपल्या नवऱ्याला, आपल्या पत्नीला, आपल्या लेकरांना त्याचं महत्व असणं गरजेचं आहे. त्यासाठी हे देवाचं मंदिर आहे. घरी बसण्यासाठी देवाचं मंदिर नाही. देवा समजा इथे राहेल आली, अभय नाही आला ना, नाही आला तर राहिली तू प्रार्थना केली ना, अभयला आशीर्वाद पाठव, तर नाही जाणार राहील काय. जे इथे येणार आहेत ना त्यांनाच आशीर्वाद, जे घरात बसलेत त्यांना आशीर्वाद अजिबात नाही येतोय. आणि म्हणून आपण प्रत्येक जण देवाच्या मंदिरामध्ये संपूर्ण कुटुंब येणं गरजेचं आहे. त्यासाठी हे मंदिर बनवलेलं आहे. नाहीतर मग देवाने काय केलं असं माहिती का, मंदिरच बनवलं नसतं. चला बसा सगळेजण घरात. मीनाक्षीच्या घरात 4 लोक आहेत, बस 4 लोक तिथे. तिकडे मयुरीच्या घरामध्ये 4 लोक आहेत, नवरा बायको 2 लेकरं, तिकडेच बस. असं देवाने केलं असतं, पण तसं नाही केलं देवाने. देवाने काय केलं, मंदिराची स्थापना केली, मंदिर बनवलं. म्हणून ठिकठिकाणामध्ये वेगवेगळे, सोलापूरमध्ये आपलंच फक्त मंदिर आहे का, नाही, अनेक मंदिर आहेत. आणि अनेक लोक वेगवेगळ्या कुटुंबातून त्या ठिकाणामध्ये जाऊन परमेश्वराची आराधना करत आहेत, परमेश्वराच्या प्रार्थनेमध्ये ते सहभागी होत आहेत. तशाच प्रकारामध्ये आज आम्हाला आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये सहभागी होणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण त्यासाठी देवाने आम्हाला निवडलं आहे, त्यासाठी देवाने आम्हाला वेगळं केलेलं आहे. प्रार्थना आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये इतकी महत्वाची आहे. चला यावेळेला आपण आपल्या जागेवर उभे राहूया.